जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एस के ब्लॉग मिशन खाकीमध्ये. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मुंबईच्या मेरिटबद्दल. त्याच्यानंतर मुंबईचे मार्क आले त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती, त्याच्यासाठी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, मुंबईचे जे आपले मार्क्स आहेत ते मार्क्स आलेले आहेत. ते आपले मार्क्स ऑफिशियल वेबसाईटला पडले आहेत, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. नाहीतर मी त्याची पण लिंक टाकून देतो, ते PDF घेऊन तुम्ही पूर्ण आपले मार्क बघू शकता. त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यांचे आपले मार्क, टोटल मार्क आलेले आहेत. 50 मार्काचे किती 49, 48 असं रेंज वाईज मार्क आलेले आहेत. तर त्याची पण मी तुम्हाला मार्क सांगतो मित्रांनो. पहिल्यांदा आपले टोटल फॉर्म विद्यार्थी भरपूर सांगत होते एवढे आले तेवढे आले. पण फिजिकल मित्रांनो दिलेलं आहे टोटल 1,83,789 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे मुंबईला. टोटल ग्राउंड एवढ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामधले आपले पास झालेले जेवढे विद्यार्थी आहेत ना, ते 1,13,551 असे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यातले. आणि नापास विद्यार्थी 70,238 एवढे विद्यार्थी नापास झालेत. आता फक्त उरलेले जेवढे विद्यार्थी आहेत म्हणजे 1,13,551 एवढेच विद्यार्थी आपले आता फक्त पास झालेले आहेत फिजिकलमध्ये. म्हणजे 25 मार्क घेतलेले आहेत तेवढेच विद्यार्थी आहेत. बाकीचे विद्यार्थी 25च्या खाली आहेत, ते विद्यार्थी ऑलरेडी नापास झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की टोटल विद्यार्थी किती आले, ते पास किती झाले, नापास किती झाले. तर त्यातले आता जवळपास तुम्हाला मी मार्क सांगतो मित्रांनो. तर 50पैकी 50 मार्कवाले जे आहेत ते 332 विद्यार्थी आहेत जवळपास. त्याच्यामध्ये 48 मार्क, 49ला काही विद्यार्थी नसतात. त्याच्यानंतर 48 मार्काला 36 मुलं आहेत. त्याच्यानंतर 47 मार्काला 496 जण आहेत. 47ला 496. त्याच्यानंतर 46 मार्काचे 20 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 45 मार्काचे 1125 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 44 मार्काचे 146 विद्यार्थी आहेत टोटल. त्याच्यानंतर 43 मार्काचे 3611 आहेत. आणि 42 मार्काचे 513 जण आहेत. आणि 41 मार्काचे 6149 आहेत. असे जवळपास 40 मार्काचे वर विद्यार्थी भरपूर आहेत मित्र. तर मित्रांनो, असे आपले जवळपास टोटल 12,428 विद्यार्थी जवळपास 40 मार्काच्या वरती आहेत. आणि 40 मार्कवर पण अजून भरपूर विद्यार्थी आहेत. 40, 39, 38 तसं जसं तिथून खाली येईल ना मित्रांनो, तसं भरपूर विद्यार्थी जास्त भेटणार आहेत आपल्याला. टोटल तर मी तुम्हाला सांगितले होते पास झालेले 1,13,551 एवढेच विद्यार्थी आहेत. एवढ्यामधूनच काय असेल ते मेरिट लागणार आहे. बाकीचे ते पूर्ण विद्यार्थी उरलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे दिसतात त्याच्यामध्ये मित्रांनो 50पैकी 50, 48वाले भरपूर दिसतात आपल्याला. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे एक्स आर्मीवाले असतात. कारण की आपल्या ग्राउंडच्या मुलांना एवढे मार्क नाहीत सध्याला. हे दिसतं एवढं, ते भरपूर आहेत मित्रांनो एक्स आर्मीचे. तेवढे काही विद्यार्थी आपले नसणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यात मुली पण ॲड आहेत मित्रांनो. तर एक साईजचे आणि मुलीचे मिळून असे भरपूर आहेत, त्याच्यामुळे जास्त वाटतात. एवढे विद्यार्थी नाहीत आणि मार्क असे पण विचार करायला गेलं तर भरपूर मार्क आहेत मित्रांनो. पण मेरिट एक रेंजमध्येच लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आपण तो व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला पण आहे, किती मार्काचं मेरिट लागेल आणि काय होईल. तो व्हिडिओ तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ते मेरिटचं जे मी तुम्हाला सांगितलं त्याला जवळपास अजून 2-3 दिवस लागणारच आहे मित्रांनो. आज तारीख आहे 31, 4, 5, 6 तारखेपर्यंत मेरिट येईल जवळपास. आणि त्याच्यानंतर तिथून पुढं आपलं प्रोसिजर जाईल सगळी. 4, 5, 6 तारीख नॉर्मल येऊनच जाईल. कारण की तोपर्यंत आपल्या लिस्ट वगैरे सुधारित होऊन प्रॉपर मेरिट लागून जाईल आपलं ग्राउंडचं. आणि लेखीची डेट जी आहे ती पहिला, दुसरा, तिसरा, चौथा रविवार ज्यांनी सांगितला होता, ते पहिला तर जवळपास ह्यातच जातो मित्रांनो. आणि दुसऱ्याच्या रविवारच्या आसपास पण आंबेडकर जयंती वगैरे आहे, त्याच्यामुळे बंदोबस्त भरपूर असतो. आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि तेवढ्या लवकर त्यांना आपलं लेखीचा पेपर घेणं पण ॲडजस्ट होणार नाही. तर लेखीची संभाव्यता तारीख मित्रांनो 20, 21, 22 ह्या रेंजमध्ये संभाव्य तारीख आहे मित्रांनो. ह्याच टायमात पेपर होऊन जाईल आपला. त्याच्यामुळे आता इथून पुढं 20-22 दिवस आपल्या हातात कंपल्सरी भेटणार आहेत. त्या हिशोबानं तुम्ही अभ्यास करा मित्रांनो. जेवढं काय तुमचं झालेलं आहे सगळं त्याचं रिवाईज मारायला तुम्हाला एक लास्ट टाईम पिरियड भेटणार आहे 15 दिवसाचा. तेवढं सगळं रिवाईज करून घ्या. तोपर्यंत आपली लेखीची डेट येईल मित्रांनो. 3-4 तारखेपर्यंत जर मेरिट येऊन गेलं तर तिथून 1 ते 2 दिवसातच आपलं मेरिट आल्याच्यानंतर लेखीची तारीख जाहीर होणार आहे मित्रांनो. या हिशोबानं तुम्ही तुमचा अभ्यास ठेवा, जेणेकरून तुम्हाला लास्टच्या याचा तोटा होणार नाही मित्रांनो. प्रॉपर याचा फायदा करून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला शेवट रिवाईज करायला जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढा टाईम भेटून द्या. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आज हे जे मार्क आलेत आपले, ह्या मार्काचं तुम्हाला कुणाला जर का वाटत असेल की लिस्टमध्ये आपल्याला कमी आले, तिथं मार्क जास्त आले, तर त्याचं ऑब्जेक्शन घेऊन संध्याकाळपर्यंत तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला मेल करू शकता. तर ती तशी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुमचे मार्क चेंज होऊन येतील. त्याच्यासाठी 1-2-3 दिवसाचा वेळ दिला जातो मित्रांनो. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, मला मेसेज पण आले होते काही जणांचे, त्यांचं नाव जे आहे ते लिस्टमध्ये दाखवत नाही. तर मित्रांनो, ही पूर्ण लिस्ट नाही, आणखीन एखादी लिस्ट येईलच. त्याच्यामध्ये काही नावं मिस झालेले आहेत, त्याच्यामुळे लिस्ट चेंज होणार आहे अजून. ह्याच्यात अजून कमी जास्त होते. मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढे आकडे सांगितले तेवढे तरी सध्याला वरती आहेत. पण काही जणांचं अजून लिस्टमध्ये नावच आलेलं नाही, काही जणांचे मार्कच दाखवत नाही, काही जणांचा मार्काचा प्रॉब्लेम पण आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी अजून लिस्ट चेंज होणार आहे. ते लिस्ट अपडेट असंच
आपली मुंबईची कारागृहाची पण लिस्ट पडलेली आहे मित्रांनो, तुम्ही तिथं पण जाऊन बघू शकता. कारागृहवाल्यांची पण लिस्ट आलेली आहे. पण ह्याच्यात असे प्रॉब्लेम आहे की काही जणांचे नावच आलेलं नाही लिस्टमध्ये, त्याच्यामुळे लिस्ट अजून चेंज होऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.